गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डबल अकॅडमी ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय। आज आलेल्या न्यू अपडेटनुसार पनवेल महानगरपालिकेमध्ये वेगवेगळ्या पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। यामध्ये जीएनएम उर्फ स्टाफ नर्स, त्यानंतर एमपीडब्ल्यू, फार्मासिस्ट ऑफिसर, लॅब टेक्निशियन, एमओ म्हणजे मेडिकल ऑफिसर, या विविध पदांची ही जाहिरात आहे। हे आपण डिटेलमध्ये कोण विद्यार्थी या ठिकाणी पात्र ठरणार आहेत, जागा किती आहेत, फॉर्म कसे भरायचे आहेत, ऑनलाईन द्यायचे आहेत का ऑफलाईन द्यायचे आहेत, किती तारखेपर्यंत तुम्हाला सबमिट करायचे आहेत, परीक्षा होणार आहे किंवा नाही, हे संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा एक प्रयत्न असणार आहे। त्याकरिता आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे। तर आपण आपला जास्त वेळ न घेता जे आरोग्य विभाग भरती 5000 जागेंची पुढच्या वर्षी येणार आहे, यामध्ये आरोग्य निरीक्षक, आरोग्य पर्यवेक्षक, स्वच्छता निरीक्षक, एमपीडब्ल्यू, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, एएनएम, जीएनएम या वेगवेगळ्या पदांचा समावेश या भरतीमध्ये असणार आहे। याचे तांत्रिक विषयासहित ऑनलाईन बॅच आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्ही लाईव्ह सुद्धा बघू शकता किंवा रेकॉर्डिंग अनलिमिटेड वेळा बघू शकणार आहात। तर या बॅचचे अजून वैशिष्ट्य आहेत, जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सुद्धा होईल, सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर हे तुम्हाला फक्त आणि फक्त 2000 रुपयामध्ये 15 डिसेंबर म्हणजे कालपासून ही बॅच सुरू झालेली आहे। ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता 8010457760 हा नंबर आहे, या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे। ओके, अधिकची माहिती या नंबरवरती कॉल किंवा व्हॉट्सअप केल्यानंतरच मिळणार आहे। तर चला, आपला जास्त वेळ न घेता आपण लगेचच बघूया। या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेमध्ये वैद्यकीय आरोग्य विभागाअंतर्गत 13/12/2025 म्हणजे 13 डिसेंबर 2025 ही जाहिरात वृत्तपत्रामध्ये काल प्रसिद्ध झालेली आहे। काय सांगितलेले या ठिकाणी बघा बरं। मंजूर प्रकल्प अंमलबजावणी आराखडा 2025-26 अनवे मंजूर पदे, हे ठीक आहे, जे काही आहे ते खूप सारं दिलेलं आहे। यामध्ये कोणत्या विभागाचे वगैरे आहेत, आपण डायरेक्ट या पदांची नाव बघूया। राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान NUHM या 15 NUHM किंवा 15 वित्त आयोगानुसार ही कंत्राटी बेसिसवरती पदे, कंत्राटीच आहेत ना, कंत्राटी बेसिसवरतीच पदे ही भरली जात आहेत। शुद्ध निवळ कंत्राटी स्वरूपात करार पद्धती, सुरुवातीलाच मी सांगतोय कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आहेत, परंतु याचा फायदा तुम्हाला सरकारी नोकरीकरिता जे फॉर्म भरताय, ज्यावेळेस अनुभव मागतात टेक्निकल पदांचा, त्याकरिता उपयुक्त ठरणारे। बरेच विद्यार्थी कमेंट करतात, काय सर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसचे हे करताय, जाहिरात करताय। जे विद्यार्थी सुज्ञ आहेत, ज्यांना माहिती आहे याचा फायदा काय होतोय किंवा सध्या आपल्याकडे जर नोकरी नसेल तर हे पार्ट टाइम जॉब करण्यास काहीही हरकत नसावी, कारण तर हे आरोग्य विभागाअंतर्गत 7-7 वर्ष ज्यांचं कॉन्ट्रॅक्ट बेसिस चालू आहे त्यांना कायमस्वरूपी तत्वावरती रुजू करून घेण्यात आलेले आहे। त्याचं GR सुद्धा प्रसिद्ध झालेले। चला, आता ज्यांना आवश्यक वाटत आहे त्यांनी शेवटपर्यंत बघायचं आहे। यामध्ये कोणकोणते अधिकारी आहेत, मायक्रोबायोलॉजिस्ट आहे, ज्यांचं MSc MD मायक्रोबायोलॉजी प्रेफरन्स विल बी गिवन, एक्सपिरियन्स कॅन्डिडेट 75,000 रुपये स्टार्टिंग पेमेंट आहे तुमचं मानधन। त्यानंतर औषध निर्माता 2 जागा SCBC ला आहेत, एक EWS ला, याचं 17,000 पेमेंट आहे, उच्चतम वयोमर्यादा 64 वर्ष, आणि पात्रता काय आहे, 12वी नंतर D.Pharm डिप्लोमा किंवा तुमचं B.Pharm असणं गरजेचं आहे, विथ MSPC रजिस्ट्रेशन, एक्सपिरियन्स विल बी गिवन एक्सपिरियन्स कॅन्डिडेट। ओके, तुमचं रजिस्ट्रेशन सुद्धा डिप्लोमा धारक असो किंवा डिग्री। त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ 4 जागा आहेत, अनुसूचित जाती 1, SEBC 2, EWS ला 1, यामध्ये 12+ डिप्लोमा विथ महाराष्ट्र फार्मा पॅरामेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन, प्रेफरन्स विल बी गिवन एक्सपिरियन्स कॅन्डिडेट। सदर पदाकरिता या विद्यापीठामध्ये अर्थधारण करणारे उमेदवारांनी उच्चतम वयोमर्यादा 64 वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। 17,000 तुमचं या ठिकाणी स्टायफंड असणार आहे, मानधन। त्यानंतर पुढचं पद आहे, इथे दिलेलं आहे बघा, वैद्यकीय अधिकारी, यांचं 60,000 रुपये मानधन आहे। MBBS पाहिजे त्यांना। त्यानंतर स्टाफ नर्स 3, BSc नर्सिंग, GNM विथ MNC रजिस्ट्रेशन। ओके, त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे। 7 जागा आहेत, एक अनुसूचित जाती, एक अनुसूचित जमाती, OBC ला 1 आहे, SCBC ला 1, EWS ला 1 आणि अराखीव म्हणजे खुला प्रवर्ग 2, उच्चतम वयोमर्यादा 64 आणि 20,000 रुपये स्टायफंड आहे। हे GNM फिमेल करिता। आता GNM मेल करिता बघा काय तेच पात्रता आहे, जागा आहे एकच, एकाकी बंद पदास बिंदूनामावली लागू नाही, कोणी सुद्धा फॉर्म भरू शकतो। BSc नर्सिंग विथ GNM विथ MNC रजिस्ट्रेशन,
रेफरन्स विल बी गिवन टू एक्सपिरियन्स कॅन्डिडेट. उच्चतम वयोमर्यादा 64-20,000 रुपये तुमचं सुरुवातीचं मानधन राहणार आहे. त्यानंतर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी MPW याच्या एकूण जागा आहेत 6. अनुसूचित जाती 1, जमाती 1, BGL 1 आहे, SCBC 1 आहे, EWS 1 आणि ओपन करिता 1 अशा 6 जागा राखीव आहेत. 12th सायन्स पास विथ पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स और सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स प्रेफरन्स विल बी गिवन एक्सपिरियन्स कॅन्डिडेट. म्हणजे ज्यांचा SI चा कोर्स किंवा पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कंप्लीट झालेला आहे त्या उमेदवारांना उच्चतम वयोमर्यादा 64 वर्षापर्यंत फॉर्म भरता येतो आणि तुमचं मानधन 18,000 रुपये आहे. ओके, हे तुम्हाला पूर्ण सांगितलं. त्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख यांचा आपला दवाखाना या अंतर्गत सुद्धा बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी स्टाफ नर्सरी यांच्या सुद्धा 2 आणि 1 जागा आहेत. यांची सेम मी जे आता तुम्हाला क्वालिफिकेशन सांगितलेले त्याप्रमाणेच क्वालिफिकेशन असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला फॉर्म कधीपर्यंत सबमिट करायचा आहे बघा. या ठिकाणी गुणांकन पद्धती कसं दिले, थेट मुलाखतीचं आयोजन आहे, एक्झाम वगैरे होणार नाही. सब्जेक्ट नॉलेज 10, टेक रिसर्च अँड अकॅडमिक नॉलेज 10, लिडरशिप क्वालिटी 10, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटी 10 असे 40. त्यानंतर फॉर गव्हर्नमेंट एक्सपिरियन्स 10 असे एकूण तुम्हाला 50 गुण आहेत. याच्यावर तुमची थेट मुलाखतीनुसार मुलाखतीचे सुद्धा मार्क धरले जाणार आहेत. पदासाठी आवश्यक असलेले गुणांच्या आधारे 50 गुण. पदाकरिता शैक्षणिक अर्हता धारण केलेल्या आणि विषयामध्ये शैक्षणिक अर्हता विचारात घ्यावी. 60% पेक्षा गुण जास्त असतील तर 20 गुण आणि संबंधित पदाशी निगडीत अनुभव असेल तर 30 गुण असे एकंदरीत 100 गुणांचे तुमचं डायरेक्ट मुलाखतीनुसार सिलेक्शन होणार आहे. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी याच्याकरिता मूळ कागदपत्र तपासणी 22 डिसेंबर 2025 रोजी आणि 23 डिसेंबर रोजी थेट मुलाखत 2 ते 4 या वेळेमध्ये घेतली जाणार आहे. त्याचा नमुना सुद्धा या ठिकाणी खाली दिलेला आहे तुम्हाला. तर तुम्हाला हे थेट फॉर्म तुमचं जे आहे डॉक्युमेंट सादर करायचे आहेत. कधीपर्यंत करायचे ते सांगितलेलं आहे या ठिकाणी. तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचे नाहीयेत. ओके, हे एक गोष्ट लक्षात ठेवा. त्या ठिकाणी तुम्ही नेऊन देऊ शकता. 22/12, 23/12, 23, 22 आणि 23 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता तुमचे पनवेल आरोग्य महाविद्यालय वैद्यकीय आरोग्य विभाग या ठिकाणी मुलाखतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर हे तुम्हाला समजलेलं आहे. ओके, कंत्राटी बेसिसवरती आहे प्युअरली आणि याचा एक्सपिरियन्स ज्यावेळेस तुम्हाला गव्हर्नमेंट पदाकरिता फॉर्म भरता तेव्हा प्राधान्य दिलं जातं. त्यासोबतच आपल्याकडे ठाणे महानगरपालिकेमध्ये जी सरकारी पदाकरिता जाहिरात निघालेली 1700+ त्याच्या सुद्धा वेगवेगळ्या पदांच्या बॅचेस आहेत. त्या पदांची बॅचेस तुम्हाला जॉईन करण्याकरिता 8010 45 77 60 हा नंबर आहे. या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे. 2000 रुपयामध्ये 6 मंथ करिता आपण ही बॅचेस अवेलेबल तुम्हाला करून देत आहोत. ओके, मी परत सांगतोय कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती कमेंटमध्ये करू नका. कारण काय आहे तुम्हाला 2 वेळा 3 वेळा मी खूप वेळा सांगितलेलं आहे. याचा फायदा होतो. जे आता सध्या विद्यार्थी अभ्यास करून म्हणजे अभ्यास सुद्धा करतायत आणि नोकरी सुद्धा करतायत त्यांच्याकरिता ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. याचा फायदा तुम्हाला सरकारी पदाकरिता होणारच आहे. थँक्यू. व्हिडिओला जाता लाईक करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा.